नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज करूया हे सुंदरशी दिसणारी महिरप। या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे हे 4 नंबरचे ब्ल्यू कलरचे मोती, त्यानंतर हे 8 नंबरचे व्हाईट मोती, हे 4 नंबरचे परत व्हाईट मोती, त्यानंतर 30 नंबरचा धागा आणि ही कैची आणि ही 11 नंबरची एक लॉंग नीडल घेतली आहे। तर याला सुरुवात करताना आपल्याला काय करावं लागेल, ब्ल्यू कलरचे 4 मोती ओवून एक चौकोन आपण तयार करून घेऊ आणि मग आपल्या कलाकृतीला सुरुवात करायची आहे। ती एक चौकोन करून घेऊ, 2 3 आणि 4 मोती ओवायचे आणि एक चौकोन करून घ्यायचा। त्याला आपण एक गाठ पाडून घेऊ। हा धागा 30 नंबरचा यासाठी घ्यायचा आहे की थोडं धागे बाहेर येऊ नयेत आणि 2-3दा एकाच मोत्यामधून घालायचा असल्यामुळे धागा जायला पंचायत व्हायला नको। तुम्ही मोठ्या मोत्यांमध्ये करून बघू शकता, पण मी जे केलं आहे ते त्या मेजरमेंटनुसारच ते मोती घेतलेले आहेत। तुम्ही मोठे मोती घेऊन करून बघू शकता, पण मी ट्राय केलं नाही त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही, कारण मी या ठिकाणी 4 नंबरचे मोती यूज केले आहेत। चला, ह्या आता आपण काय केलं आहे, हे चौकोन तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक व्हाईट मोती हा मोठा आणि त्याच्यानंतर 2 ब्ल्यू मोती 4 नंबरचे आणि हा मोठा एक व्हाईट मोती, अशी 4 मोती ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे मोती ओवून काय करायचं आहे, नीडल ह्या ज्या ब्ल्यू मोत्यातून मी आणलेली आहे त्या 2 ब्ल्यू मोत्यातून ही नीडल आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही नीडल मी काढून घेतली। आता हे थोडंसं धागा आपला बारीक आहे आणि तो धागा बारीक आहे त्यामुळे आपण काय करूया, आपण हे थोडंसं सुई पूर्ण मण्यातून एकदा फिरवून घेऊ। परत एकदा फिरवते मी आणि या मोत्यातून पण आपण काढून घेऊ। आता आपल्याला काय करायचं आहे, 5 मोती ब्ल्यू ओवून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये मोती घ्यायचे आहेत 5, 3 4 आणि हे 5, असे 5 मोती घेतलेले आहेत। आणि 5 मोती घेऊन आपल्याला काय करायचं आहे, ही नीडल या बाजूच्या 2 ब्ल्यू कलरच्या मोत्यांमधून काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि आता या बाजूला सुद्धा आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे आहेत, 2 3 4 आणि हे 5 मोती ओवून काय करायचं आपल्याला, ही नीडल आता ह्या बाजूच्या ज्या 2 मोत्यांमधून आपण टाकली होती त्या 2 मोत्यांमधून परत एकदा आपल्याला पास करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण ही नीडल पास केली। आता आपण ह्या सर्व मोत्यातून एकदा पास करून घेऊ, म्हणजे हा धागा ढिला होणार। आता ही नीडल आपल्याला काय करायचं आहे,
जे दोन मोत्यांच्या पांढऱ्या मोत्यांच्या मध्ये आपण 2 मोती घातले होते त्या 2 मोत्यांमध्ये घेऊन यायचे. आता हे जे उरलेले 2 मोती आहेत, हा आणि हा, याच्यामध्ये ही नीडल आपल्याला पास करून घ्यायची आहे. डिझाईन करायला खूप सोपी आहे. आता परत आपल्याला 2 मोती घालून घ्यायचे आहेत ब्ल्यू कलरचे. परत ज्या मोत्यात नीडल होती त्याच 2 मोत्यातून नीडल काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने नीडल ह्या 2 मोत्यांमध्ये परत घेऊन यायची आहे. आता परत आपल्याला 2 मोती घालून घ्यायचे आहेत, 1 आणि 2. हे 2 मोती घातले. परत या बाजूच्या 2 मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि आता नीडल आपल्या या 2 मोत्यांमध्ये घेऊन यायची आहे. परत सेम प्रोसेस, 1 व्हाईट मोती, 2 ब्ल्यू मोती आणि 1 परत व्हाईट मोती. परत ही नीडल ह्या 2 मोत्यांमधून पास करून घ्यायची आहे. पास करून मी परत एकदा फिरवून घेते या सगळ्या मोत्यांमधून आणि मग परत सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. इथून फिरवून घ्यायची. या 2 मोत्यांमधून काढून घ्यायची. आता परत आपल्याला काय करायचं आहे, 5 ब्ल्यू मोती टाकायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 असे 5 ब्ल्यू मोती टाकलेत. त्याच्यानंतर ही नीडल या बाजूच्या 2 मोत्यांमधून पास करून घ्यायची. परत 5 मोती टाकायचे. 1 2 3 4 आणि हा 5 असे 5 मोती टाकलेत आपण. 5 मोती टाकून आपल्याला काय करायचे, ही नीडल या बाजूच्या 2 मोत्यांमधून पास करून घ्यायची आणि पूर्ण मोत्यांमधून एकदा गोल फिरवून घ्यायची. अशा पद्धतीने आपण ही नीडल फिरवून घेतली. फिरवून आपल्याला सेम प्रोसेस आता पुढे फॉलो करायची. इथे टाकली. आता परत इकडे टाकूया आणि ह्या बाजूच्या 2 मोत्यांमध्ये इथं घेऊन यायची आणि सेम प्रोसेस फॉलो करायची. तर मी थोडं पुढे करून घेते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. आता हे 5 हे करून घेतलेले आहेत मी. आपण आता कॉर्नर कसं जोडायचं ते बघूया. तर कॉर्नर जोडायला आपण काय करूया, याच्यामध्ये 1 ब्ल्यू मोती घालायचा, 1 व्हाईट मोती घालायचा आणि 1 परत ब्ल्यू मोती घालून याच 2 मोत्यामधून जिथून नीडल आली तिथून काढून घेऊ. आता ही नीडल बरोबर या व्हाईट मोत्यामधून पास करायची. व्हाईट मोत्यामधून पास करून घ्यायची. पास करून आता आपल्याला आणखी 3 व्हाईट मोती त्याच्यासोबत घालून घ्यायचे. म्हणजे एक चौकडा तयार होतो. हे 3 व्हाईट मोती घालून
ह्याच मोत्यातून मी नीडल परत काढून घेते. एक वेळा आपण ही नीडल मोती मोठे आहेत आणि वायर बारीक आहे, त्याच्यामुळे आपण परत एकदा याला गोल फिरवून घेऊ, म्हणजे ते मोती पक्के होतील. हे झालं. आता नीडल फिरवून घेतली. आता आपल्याला इथे एक ब्ल्यू मोती घालून घ्यायचं आहे. ब्ल्यू मोती घालून ह्या व्हाईट मोत्यातून मी नीडल काढून घेते. एक ब्ल्यू घातला, ह्या व्हाईट मोत्यातून नीडल काढली आणि प्रत्येक 2 व्हाईट मोत्याच्या मध्ये आपल्याला एक ब्ल्यू मोती घालून घ्यायचा. इथे घातला. आता परत इथे पण घालायचं आणि एक मोती इथे घालायचं. इथे घालून ही नीडल आपल्याला पुढे काढून घ्यायची. आता या मोत्यावरती बरोबर एक 6 मोत्याचा चौकोन झाला आहे. त्याच्यातले 2 मोती ऑलरेडी होते आणि 4 मोती बाजूचे. म्हणून आपण आता या प्रत्येक एका मोत्यातून नीडल पास करून 4-4 मोती घालून घेणार आहे. आता इथे 4 मोती ब्ल्यू घालायचे. 1 2 3 आणि हे 4 ब्ल्यू मोती घालून या इथल्या ब्ल्यू मोत्यातून नीडल काढून घ्यायची. त्यानंतर या मोत्याच्या भोवती पण 4 मोती घालायचे आणि ही नीडल आपल्याला काढून घ्यायची. परत 4 मोती घालायचे आणि नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने हा चौकोन आपला तयार झाला. आता ही नीडल फिरवून घ्यायची असेल तर फिरवून घेऊ शकतो आपण. याच्यातून या 4 मोत्यांमधून फिरवून घ्यायची. आणि ह्या 2 मोत्यांमध्ये मी घेऊन येणार आहे. हा महिरप कितीही वाढवता येतो. आता या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता. हा महिरप मी या बाजूने एवढा तुकडा मी करून घेतलेला आहे. आता हा महिरप या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे. मंडळी, माझी एक चूकसुद्धा झालेली आहे. हे 2 मोती या ठिकाणी, हे जे 2 मोती होते, हे 2 मोती इथेही पण राहिले आहेत आणि इथे पण राहिले आहेत. तर तुम्ही ते 2 मोती वाढवून घेऊ शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 2 मोती मी सोडलेले आहेत या ठिकाणी, ह्या 2 मोत्यांमधून ही नीडल जोडून घ्यायची. मी एक साईड करून घेतलेली आहे, दुसरी साईड तुम्हाला करून दाखवते. त्यानंतर ह्या 2 मोत्यांमधून नीडल परत 2 वेळा फिरवून घ्यायची, म्हणजे आपली डिझाईन तयार होते. परत एकदा आपण याच्यातून फिरवून घेऊ. अशा पद्धतीने हे नीडल फिरवून घ्यायची. फिरवून घेऊन काय करायचं, आता आपल्याला साईडचं तोरणासारखा भाग आपल्याला हा करून घ्यायचा आहे. आता त्याच्यासाठी मी नीडल ह्या 2 मोत्यांमध्ये, या मोत्यामध्ये 2 शेवटच्या एका मोत्यामध्ये घेऊन जाणार आहे. तर ही नीडल मी इथपर्यंत ह्या मोत्यामध्ये घेऊन येते. तर ह्या बाजूने जशी आपण फ्रिल तयार करून घेतली आहे तशी फ्रिल या ठिकाणी आपण तयार करून घेऊ. त्यासाठी काय करायचं, 5 व्हाईट मोती हे ओवून घ्यायचे आहेत
5 व्हाईट मोती आणि त्यानंतर 3 ब्ल्यू मोती. 3 ब्ल्यू मोती ओवून याच्यातला एका व्हाईट मोत्यातून सुई काढून घ्यायची. शेवटच्या व्हाईट मोत्यातून सुई काढून घ्यायची. व्हाईट मोत्यातून सुई काढल्यानंतर आपल्याला 4 व्हाईट मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4. 4 व्हाईट मोती ओवून काय करायचे, नीडल याच्या सेंटरच्या मोत्यामधून काढून घ्यायची. परत आपल्याला 5 व्हाईट मोती ओवून घ्यायचे आहेत. असे 5 व्हाईट मोती आणि त्याच्यानंतर 3 ब्ल्यू मोती. असे 3 ब्ल्यू मोती. ब्ल्यू मोती ओवून शेवटच्या व्हाईट मोत्यातून नीडल टाकून घ्यायची आणि परत आपल्याला 4 व्हाईट मोती घालून घ्यायचे आहेत. परत या सेंटरच्या मोत्यामधून नीडल टाकून घ्यायची. या राऊंडमधल्या सेंटरच्या मोत्यामधून टाकायची. आणि सेम फ्रिल आपल्याला रिपीट करायची. मी इथपर्यंत करते आणि दाखवते. अशा पद्धतीने हे फिनिश प्रॉडक्ट तयार होते. तुम्ही हा पूर्ण चौकोन करू शकता. त्यानंतर याच्यासाठी आपण आता या मैरपाचा उपयोग काय काय करायचा, हा चौरंगाच्या भोवती तुम्ही वाढवू शकता याला. त्याच्यानंतर एवढाच पीस जर केला तर ह्याला तोरण म्हणून सुद्धा तुम्ही देवासाठी देवघरासाठी तोरण मंदिरासाठी करू शकता. त्याच्यानंतर एखादी रांगोळी अशी सेंटरला ठेवून सुद्धा हा मैरप आपल्याला आजूबाजूला ठेवता येतो. आणखी हा मैरप करता करता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हा भाग जर आपण इथून काढला आणि हा भाग इथे कंटिन्यू केला तर हा हाराच्या स्वरूपात सुद्धा तुम्हाला हा भाग, हे तोरण हाराच्या स्वरूपात सुद्धा, म्हणजे याला पुढे वाढवायचं आणि हार म्हणून सुद्धा हे तोरण सुंदर दिसेल. याला 2-3 लटकन जर लावले तर हार म्हणून सुद्धा हे तोरण खूप छान दिसेल. तुम्हाला ही माझी कलाकृती कशी वाटली ते नक्की कळवा. त्यानंतर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन, नवीन कलाकृतीचे नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. डिझाईन कशा वाटतात ते सुद्धा लिहा. मला आवडेल तुम्हाला उत्तरं द्यायला. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.